दादर मधल्या कबूतरखाना हटवण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे। मुंबईच्या दादर मधला कबूतरखाना परिसरात जैन समाज काल प्रचंड आक्रमक झालेला होता। कबूतरखान्यावरील ताडपत्री आंदोलकांनी हटवली आणि मोठा राडा या दरम्यान पाहायला मिळाला। दरम्यान आज होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आजची सुनावणी कशी पार पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे अतिशय आक्रमक झालेला जैन समाज काल सगळ्यांनीच पाहिला होता। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, आजची सुनावणी अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि त्याबद्दल काल स्वतः मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा भाष्य केलेलं होतं। काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा, मी सध्या उभी आहे दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये। आधी या कबूतरखाना परिसर पाहूया। काल अगदी सकाळी जवळपास 9-9:30 पर्यंत या संपूर्ण कबूतरखान्यावर ताडपत्री होती। मात्र त्यानंतर जैन समाजाने जो राडा घातला इथे जवळपास 1 तास, त्यानंतर त्यांनी ही संपूर्ण ताडपत्री उद्ध्वस्त करून टाकली। सूर्यांनी इथे अक्षरशः त्या दोऱ्या लावल्या होत्या ताडपत्रीसाठी, त्या दोऱ्या कापून त्यांनी ताडपत्री उद्ध्वस्त केली आणि कबूतरांना दाणे टाकले खाण्यासाठी आणि त्यामुळे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जो आहे तो या जैन समाजाकडून करण्यात आला। आजच्या सुनावणीकडे आलो तर मग आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी आहे। दुपारी 3 वाजता हे जे प्रकरण आहे ते लिस्टेड आहे। कबूतरखाना बंद करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत आणि त्यानुसार मुंबईचे जवळपास 51 कबूतरखाने हे बंद देखील करण्यात आले आहेत। मात्र ते सुरू करा अशी मागणी जैन समाजाची आहे, कारण का त्यांच्यामध्ये कबूतरांना फार महत्त्व दिलं जातं। कबूतरांना अन्न देणं हे त्यांच्यासाठी अत्यंत पुण्याचं काम मानलं जातं आणि त्यामुळे हे कबूतरखाने सुरू करावे, त्यांना उपाशी मारू नये, त्यांना मरण्यासाठी सोडून देऊ नये अशी एक भावना जैन समाजाने व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील जेव्हा मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत बैठक घेतली त्या बैठकीमध्ये देखील त्यांनी हेच सांगितलं की आम्ही जैन समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि विशेष म्हणजे कबूतरांवर देखील अन्याय होऊ देणार नाही। त्यांच्यासाठी खाण्यापिण्यासाठी एक विशिष्ट सोय करू असं देखील आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळेला त्यांना या बैठकीदरम्यान दिलं। मात्र तरी देखील या आश्वासनानंतरही जैन समाज काल आक्रमक झाला आणि जो काही राडा जवळपास 1 तास त्यांनी घालायचा होता तो घातला। मात्र आज मुंबई उच्च न्यायालय नेमकं काय निर्णय देत आहे? कबूतरखाने कायमचे बंद करण्याचे निर्णय देत आहे का कुठले नवीन एक दुसरा उपाय ते सुचवत आहेत, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, नक्कीच। आणि आजच्या या सुनावणी दरम्यान काल घडलेल्या घटनेचा सुद्धा अर्थातच दाखला दिला जाईल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।